काय भाग्य असेल महाराज, ते वातावरण गोड आहे. तुम्ही घरामध्ये भांडण होऊ द्या आणि भांडण झालं की मुलाला पाठवा, पप्या वरतून बापले जेवायला बोलायलंय. पप्या असा आडा जास न उभा आहेस, नाना तुला जेवायला बोलाव, मीन जेवत रे, नको जेव रे. तो अगो माया जाईन सांगे माई करतो आपल्या ताट्यात दोन्ही काम तुम्ही बाप रे नाही म्हण बाप नाही म्हणत तो काही पावडा खाई काही बाहेर. आणि हेच काम तुम्ही मुलीला सांगा फक्त, आखी वैतून बापले जेवायला बोलायला वैतू बेटा, आखी कधीच दुरून आरोळी मारणार नाही, कधीच नाही. जवळ जाते, जवळ गेली की बापाच्या मांडीवर बसते, बापाच्या गालाला हात लावते, उठा नाना जेवायला चला, उठा. नाही म्हणले जेवाना, उठा म्हणतं जेवायला चला, म्हणले जेवाना, उठा म्हणतं जेवायला चला. म्हणले जेवायचं. पोरगीचं उत्तर असतं, तुम्ही जेवत नाही ना मग मी जेवत नाही, तुम्ही जेवत नाही तर मी जेवत नाही असं म्हणणार जगात दुसरं कोणीच नाही. मुलगी कोणीच नाही, ती एकच घरामध्ये राहू द्या. हो बघा बरं, 10 मिनिटं झाले, पोरगी पलंगावर झोपली, बापाला असं वाटलं आता ही झोपली. 10 मिनिटानं बापालाच काळजी वाटते, मी जर जेवलो नाही ना तर माझी अक्की जेवणार नाही. 10 मिनिटानं बापच उठून बसतो, तिला उठवतो, उठू लवकर उठ, मला भूक लागली, उठू. काय आनंद आहे. अरे उठले दोघ जण गेले. मुलीनं लगे आईला उठवलं, म्हणे माडी उठ लवकर उठ, मग पप्पा म्हणा जेवायला. मग बघा बरं तिथं गंमत कशी असते, माया अशी बसते आणि बापा असा बसतो, त्याचं दांगडो जायला रास हे देखत नाही रेमिकेस कडी. मग त्यांची ती आयडिया मध्ये पोरगी राहते ना, पोरगी घरात राहू द्या हो, कधीच भुका झोपणार नाही बाप. हो अशी आई बसते, असा बाप बसतो आणि दोघांच्या मध्ये जागा असते. कोणाची असते? हा, दोघांच्या मध्येच मुलगी बसते. दोघांच्या मध्येच मुलगी का बसते माहितीये का तुम्हाला? नाही, त्या पोरले माहिती आहे बहीण तोंड चांगलं नाही बा, हाय जेवता जेवता काही बी बोली पडी ना खपकंटी.